तर आज आम्ही चाललोय खोपोलीला, मॉन्ट्रिया विलेज. आणि पूर्वाने ठरवलं की ती व्लॉग नाही करणार, कारण का मी काय बोलत नाही म्हणून. तर मी ट्राय करतोय की मला पण जमतोय की नाही. माहितीये का ब्लॉग कसं करतात ते? अच्छा, मला माहिती आहे आडवा करतात. ठीक आहे, मग ट्रायल करतोय. मोठी शाणी बनते. आता मी आडवं केलंय व्लॉगसाठी आणि हिला माहिती नाही मी काय रेकॉर्ड करतोय. मी बब्बूला टास्क दिला आहे. बाय द वे आपल्या ब्लॉगची एंट्री काहीतरी असली पाहिजे ना, अशी कशी स्टार्ट करतो आपण? मी हा, मग मी सुरुवात केली आहे ना की तुम्हाला ब्लॉग करायला सांगितलंय. आणि आता हाय फ्रेंड्स, कसे आहात? समोरच्यांशी बोललं पाहिजे. कसे आहात? माझ्या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा फीचर आहे हे आम्हाला आज कळलं आणि ह्याला पण मला माहिती होतं. ठीक आहे, मला कळलं नाही, मी स्वतः चालू केलंय ना मग तुला. आयफोन 17 ला मग लोक एवढं का प्रेस करतात? सॅमसंग मध्ये पण हा फीचर आहे. भाई मुंबईत आणि भेटत एवढे मी पैसे. फोन ह्यासाठी घेत होते की असं काहीतरी फीचर्स आहेत त्या फोन मध्ये, आणि हा आज सांगतोय की ह्याच्या फोन मध्ये आहे. हा, मग मला काय माहिती. तसं पण तुला माझा फोन आवडत नाही हे रेकॉर्ड करायला. आपलं असं घे ना, आपलं मोठं आणि ते असं छोटं. घेऊ का? ठीक आहे. तर आम्ही हे सांगतोय की, म्हणजे मी हे सांगते की हा जो पूर्ण ब्लॉग आहे, आम्ही एका ठिकाणी फिरायला चाललोय. ते कुठे ते तुम्हाला आम्ही दाखवतो. सगळं आम्ही नाही, फक्त हा दाखवणार आहे, पप्पू दाखवणार आहे आज. कारण की पप्पूला चॅलेंज दिलाय की आज माहिती नाही मी किती चांगलं आहे. ठीक आहे, फक्त माझा आवाज थोडासा ना, म्हणजे अजून असं जड आहे ना. आमच्या वरून ट्रेन चालले. आम्ही ट्रेनच्या खाली उभे. हा, तर पप्पूचा हा चॅलेंज ब्लॉग आहे. तर मला तुम्ही सांगा लास्टला की तुम्हाला कसा वाटला. माझं मी जे ब्लॉग करते ते मला चांगले वाटतात की पप्पूने जो केलाय तो. आणि मला माहितीये पप्पू ह्यामध्ये 10 वेळा माझ्याकडेच येणार आहे बोलायला. बघूया ना. ठीक आहे, मी कसं कोणाच्या पोटावरती पाय नाही आणायचं मला. ठीक आहे, ठीक आहे, बघूया. हा, आम्ही कुठे चाललोय ते तुम्ही गेस करू शकता. कदाचित आम्ही खालापूरला चाललोय. कुठे ते जाऊनच दाखवतो तुम्हाला. तुला बोलायचंय बाय द वे. हा, मग बोलेन ना मी. तुझं बोलून झाल्यावरती ना, तू कुठे मला बोलायला देतेस? हा, चल चल निघ चल. बायकोच्या पुढे बोलतात का? तर आम्ही आता पोचलोय. कुठे ते तर सांग त्यांना. थांब ना, दाखवतो. सांगत नाही. हे काय मॉन्ट्रिया लिहिलंय विलेज. तुम्ही सेल्फी मध्ये उलट दिसतंय? मॉन्टेरिया विलेज. फायनली आम्ही मॉन्टेरिया विलेजला आलोय आणि आम्हाला असं क्यूटसा असा छोटूसा हट भेटलाय. आय मीन हट मध्ये स्टे आहे आमचा. एकदम छोटूसा आहे पण कोझी आहे, म्हणजे असं फील छान आहे हट. आणि ठीक आहे. मिरर एवढा मोठा. आणि याची कॉस्ट जर तुम्ही बघाल तर खूपच जास्त आहे. हा. आणि जे आम्हाला खूप स्वस्त मिळाले. हा, का तर आम्ही आज इन्फ्लुएन्सर म्हणून आलोय. पण आम्ही पे करून आलोय, असं नाही की आम्ही फुकटमध्ये आम्हाला Yes, yes, आयडियली yes. आम्ही नेक्स्ट टाइम मे बी असं कसं तरी येऊ. पण ही जागा खूप चांगली आहे की जिथे ऍटलिस्ट 2000 भरून पण येणं Worth. वर्थ आहे. आणि बाहेर खूप गोष्टी आहेत तुम्हाला दाखवणार का, तर लेट्स सी. आय मीन आम्ही तुम्हाला दाखवतो गोष्टी, आणि मी नाही पप्पू बोलणार आहे तुमच्यासोबत. आणि मला टोपी मिळाली तर मला याचा खूप आनंद होतोय. फ्रीमध्ये टोपी भेटली मला. वाव. तर मी ट्राय करेन तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या. इकडे इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, नंतर गोल्फ पण आहे आणि ऍक्टिव्हिटीज सकाळी, पण पप्पू एक मला डाऊट आहे. काय? सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मॅक्झिमम वेट 100 kg आहे. येस. तर मी ते बघितलं आणि असं होतं तर मला वाटलं सगळे कुपन मीच वापरू शकतो. कुपन दिलेत. मग 105 ला नाही भेटणार एंट्री. जॅनविल. हे बघा काय काय गोष्टी आहेत करायला. आणि अजून पण आहे गोटी सोडा, आईस सोडा, हा. बायोस्कोप. इथे ना म्हणजे असं विलेज आपल्याला गावाला दोनदा भेटणार सगळं करायला. कारण का तुला काय वाटत नाही का तुला? आउट आहे पहिल्यांदाच कॅटेगरी मध्ये. मी बोटिंग मध्ये पण नाही येऊ शकणार काय? पण मी नॉर्मली जाते बोटिंगला. असं कसं? ठीक आहे ना, सांगू आपण ना 99. थांबा, मी तुम्हाला तर फीचर बोलून आय मीन करून मग बोलते. हा, तर मी हे बोलत होते की थांब, कॅमेरा पुसायला लागेल. सॉरी हा, मी नाही दाखवते. तुझं काय दाखवतेस ते मी नाही दाखवते. झिप लाईन, झिप सायकल, रोप कोर्स, बोटिंग, जॉईंट व्हील हे सगळं फ्री आहे. जॉईंट स्विंग आम्हाला. गोटी सोडा हे सगळं फ्री आहे आम्हाला, असं तो बोलतोय कारण की मला नाही भेटणार आहे. ट्रेडिशनल कॉस्ट्युम पूर्ण फक्त ट्रेडिशनल कॉस्ट्युमच घालू शकते. नाही, मला तर त्याचं पण टीचर ट्रेडिशनल कॉस्ट्युम पण बोलतील. फक्त लार्ज पर्यंतच आहे मॅम, डबल एक्सेल नाही होणार. पुढे आता की इथून गेल्यानंतर जिम लावायचं. Yes. त्यामुळे मग नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा पूर्व सगळं मी सगळं करणार नेक्स्ट टाइम. बघ तू बघच आता. आणि इथे असं असे हे बनवले 2 स्वॅन. बघ असं वाटतं आम्ही हनीमूनला आलोय.
पण आम्ही हनीमूनला नाही आलोय आता. हा आम्ही आता कामासाठी आलोय, स्पेशली कामासाठी. आता मी तुम्हाला आम्ही जेवायला होतो पटकन, कारण इथे लंच अडीच पर्यंतच आहे. आणि आता आपण जेवून बाकी आमच्या कामाला लागतो, जे आम्ही ह्याच्या कामाला आलोय ते. मी कॅब जरुरी आहे, कुपन जरुरी आहे, फोन जरुरी आहे. ठीक आहे, जरुरी आहे. हे लोक काय बघतात मग ते बाहेरचं त्यामुळं. तो बाहेरचं घेऊ थोडंफार ना दिसायला. आणि तो समोरचा आहे तो आमचा आहे 111 आणि नंबर. हे जे सगळे रूम्स आहेत त्यांना हट बोलतात. ह्याला हट बोलतात. आम्ही हट मध्ये राहिलो. आणि इथे हे जे दुसरे रूम्स आहेत त्यांना काहीतरी दुसरं नाव आहे, ते आम्ही सांगू. हो, पण असं बैठक वगैरे आहे संध्याकाळी, असं बसायला वगैरे, म्हणजे गप्पा मारायला वगैरे चांगले जागा आहे. इकडे कॉट आहेत बघ असे. कॉट गावाला कसे असतात टाकलेले कॉट. येस. मस्त आहे. हा कंदील आहे जो रात्रीला. गुड जॉब. जेवण नॉन इकडे आता उद्या लग्न आहे कोणाचं तरी, अरे काय म्हणजे ज्यांचं लग्न असेल भरपूरच पैसा असेल त्यांच्याकडे भरपूर. तर रेनन्स वगैरे पण आहे. हे बाई इथे इंडोर गेम्स. येस. हाती मेरे साथी. मला मी जसं बोर्ड बघितलं ना तसं मला कळलं की तू हेच करणार आहे. हाती मेरे साथी. लंचला डायरेक्ट धावत पळत आलोय आणि भरपूर काय काय आहे लंचला. आणि गर्दी बघा किती आहे. आम्हाला वाटलं की एवढी नसेल गर्दी. लोक शनिवार. काय आहे, दहीवडा आहे ना बाबू? हा वडा आणि दही घ्यायचं आहे ना, असं मला वाटतंय. ठीक आहे. आता आम्ही एवढं सगळं घेतलेलं आहे जेवायला. एवढं सगळं बोलून केवढंसं घेतलंय. सॉरी बाबू, माझंच ताट आहे. ठीक आहे, मला चालेल. हरामी. आम्ही ना हे काहीतरी आलू पॅटीस टाईप काहीतरी आहे, मस्त आहे. पापड आहेत ना, पापड एकदम मस्त भाजले ते बघा. मी पापड घेतलाच ना. तांबूस कलर पाहिजे असं पापड. एवढं खाल्ला तरी बघतोय. एक पापड़ की कीमत तुम क्या जानो पूर्वा बाबू. पूर्वा बाबू असा तर मला कधी बाबू पण नाही बोलत, आणि आज पूर्वा बाबू बोलला. बाय द वे व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, तू काय केलंस की नाही प्लॅन? काय तुझ्याकडे एवढं तुला इकडे घेऊन आलो मी. हा प्लॅनच होता माझा. मी आणलं तुला. बाय द वे तुला हे मी आणलं पाठवलं. तुला. पण तुला मी पाठवलेलं मॉन्ट्रियाचं. ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आता बघा मी तयार होऊन बसलोय. अर्धा तास झाला पूर्वा तयार होते. अर्धा तास झाला तयार होते. किती खोटं बोलशील. अर्धा तास नेहमी सारखं लेट. काय दाखवतोय तू? पूर्वा तयार होते हे दाखवतोय. स्वतःच सांग ना, करायची गरज आहे. भाई मी तोंडावर पाणी मारून लगेच रेडी झालो आणि केसावरती हात केला. शर्ट दिसते तरी बोलते तोंडो. एवढा चांगला दिसतोय मी तरी बोलते तोंडो. जलते चलते. बघा पूर्वा आता अशी दिसतेय आफ्टर ह्याच्या अर्धा तासाच्या टोमण्यानंतर, की आज एवढा वेळ लावला भारी दिसतोय नेहमीप्रमाणे. त्याच कपड्यांमध्ये. मग काय झाला. माझे कपडे दाखवतील सगळ्यांना कसे छान छान घातलेत मी ते. बाहेर पडलोय त्या कामासाठी आम्ही आलोय. आम्हाला मॉन्ट्रियाने बोलवलंय, म्हणजे पूर्वाला बोलवलंय. ठीक आहे, मी तर फ्रीमध्ये आलोय. आम्ही विचार करतोय आयुर्वेद से आरो हे करायचं. इथे भरपूर काय मसाज चेअर तर कोरममध्ये पण आहे, मग बाकी सगळं इथे आम्ही करू शकतो. आणि इथे कोणातरी उद्या लग्न आहे. फुल मजबूत तयारी केली आहे आणि एकच मला नाही आवडलं, इकडे नॉनव्हेज नाही. हो, नॉनव्हेज नाही आहे, ड्रॉबॅक थोडंसं. पण इथे ॲक्च्युली पब्लिक येणारी पण गुजराती. येस येस येस. आम्ही जिकडे थांबलोय त्या एरियाचं नाव एक कबिला असते, हाती मेरे साथीच्या बाजूला. आणि समोरच आहे रेन डान्स. तो कॉमन स्विमिंग पूल आहे. मस्त गाणी लावलं आहेत तिकडे. आणि ट्रॅक्टर तिकडे लागलाय. आम्हाला ट्रॅक्टर पकडावा लागेल, जो आम्हाला पूर्ण टूर देईल याचा, की कुठून कुठे फिरायचं आहे. थांबा, असंच थांब. मी फोटो पण काढू शकतो माझ्या फोनमध्ये, आयफोन सारखं नाही.
आयफोन मध्ये पण चालू व्हिडिओ ठीक मध्ये आहे फोटो समजेल आता लोकांना जेव्हा माझा व्लॉग जाईल ना माझ्या याच्यावरून. ह्या व्लॉगची क्वालिटी आणि मी जे ब्लॉग टाकते त्यामध्ये किती फरक येते 200% फरक असणार आहे. तू मोठा 200 टाकलाय मोठा. हे कोणती झाड आहेत पूर्व सांग. हा कोणती झाड आहेत सांग. वरती चाफा हिरवी झाडं. बॅक टू युअर रूट्स. पूर्वा शोधते आहे काय काय घेता येईल एवढ्या सगळ्यामध्ये कोणता चांगला स्पॉट आहे. ट्रॅक्टर धुवायला खूप बघितले हां केतनच्या लग्नामध्ये. आज आम्हाला घेऊन जाणार आहे. हे आहे विश्राम कक्ष. इकडे गोशाला पण आहे. मुलगी बोलते पद्मवारी आहे. काय कधी गावाला गेले नाही म्हणून. इकडे झिप लाईन सायकल या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या साईडला आहेत. ना मध्ये मध्ये कट होत राहतो कारण का मला ड्युटी पण असते कारण का विसरत नाही मला आणि बब्बूला इथे एक फोटोज लक्षात राहते काढायचे. की कधी घ्यायचं आणि कधी नाही. आता फोटोज वगैरे घ्यावे लागतात मला. आता मी चाललोय गुफेमध्ये एंट्री घेते. तर एक्सप्रेसमधून आता पोहोचलोय आणि ही बघा माझी सिमरन. सिमरनने राजलाच बाहेर घेऊन टाकला. तिथल्या पाण्याची किंमत खूपच भारी आहे. माझी सिमरन पाणी पिते. तर आम्ही इकडे पोचलोय मॉन्टेरियामध्ये जिकडे सुतारकाम विणकाम त्यानंतर लाईक केश कर्तनालय साई क्लिनिक त्यानंतर लोहार आणि तिथे मातीची भांडी बनवायला कुंभार. ते विचार आम्ही काय काय करायला शिकलो. आम्ही कुंभार काम लोहार काम सुतार तर मला येतच. आणि आता आम्ही आलोय केश कर्तनालय. मी कॉपीराईट येईल. तू काय करतोय बघा. बब्बू इथे येऊन हेड मसाज घेतोय. हेड मसाज गोड गोटी सोडा आणि बाटली फोडा. गोटी सोडा आणि आईस गोला असं आम्ही दोन्ही गोष्टी आता घेतलेल्या आहेत खायला फायनली. कसं वाटतंय तुला तू हेड मसाज घेतल्यानंतर. खूप मस्त वाटतं म्हणजे ना असं वाटतं की तो हात पाय सगळं दाबून ठेवते पण म्हटलं चावते बाई बायकोकडून घेऊन आपण पाय हात लावू गोला लावू. ऐकलं तुझं टी शर्ट आहे लाव आता गोळ्याला लाव. साईडला झिप लाईन बोटिंग झिप सायकल रोप कोर्स आणि बोटिंग हे सगळं. आम्ही खूप टाइमने बोटिंग करतोय मॉन्टेरियामध्ये. मी बोटिंग करतोय मॉन्टेरियामध्ये म्हणजे खूप टाइमने बोटिंग करतोय आणि ते आता मॉन्टेरियामध्ये असं म्हणतो. मस्त वाटतं इकडे शांत पाण्यामध्ये छान वाटतंय. Yes. हे खूपच ऑकवर्ड आहे जरासं पण छान आहे. हा बस आता उद्या पुन्हा कामाला जायचं ह्याच टेन्शन येत आहे आम्हाला. ही अशी सुंदर अशी जागा. मस्त व्ह्यू आहे इकडे एकदम बढिया आणि मस्त हवा येते एकदम मस्त हवा. हा एकदम मस्त हवा. आणि आता असंच अचानक मला वाटते की आता आम्हाला दोघांना काय
काय पुढच्या वर्षी बाबू घेऊन आला पाहिजे. डान्स चालू आहे सगळ्यांचा. मी जास्त वेळ लावू नाही शकणार, कॉपीराइट येईल, माहित नाही काय गाणं आहे. मला पूर्वाने व्हॅलेंटाईनचं गिफ्ट दिलंय आणि अख्ख्या आठवड्याचं एकदाच एका बॉक्समध्ये दिलंय. खूप छान होतं. म्हणजे आता तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्याच्यामध्ये आहे. ह्याच्यामध्ये एक झलक आहे. तू दाखवू शकतोस त्यांना हो, काय आहे मी ते? दाखवू शकतो. एक मिनिट. हा. तर हा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये सगळे गिफ्ट्स आहेत एकत्र. असं एक रोज आहे, त्यानंतर हे लेटर जे कस्टमाइज आहे आमच्या फोटोज बरोबर. एक चांगला मेसेज लिहिला आहे यामध्ये. आणि हे बाकी सगळे कप, डायरी, एक कॅन्डल आहे, टेडी आणि एक रिंग आहे. देन हा एक आहे चारकोल शीट मास्क जो आज रात्री मी लावला. थँक्यू पूर्वा. वेलकम. आवडलं ना? मी विचार केला काहीतरी ऍटलीस्ट आपण इकडे आलोय तर छान. आणि ताईने पण एवढं टाइम वरती दिलं. म्हणजे आज सकाळी येऊन त्यांनी मला 5 डिलिव्हरी दिली घराखाली आणि मग आम्ही इथे घेऊन आलो. आणि त्यांनी इतकं लक्षात ठेवलं की आम्ही ट्रॅव्हल करतोय तर तिने म्हणून ते कप बीप एकदम छान पॅक करून दिले की त्याला काय डिस्टर्ब नको व्हायला, काय पडायला नको. बघ सगळं तसंच होतं एकदम परफेक्ट होतं, एकदम परफेक्ट. खूप सुंदर, खूप सुंदर. आम्हाला एवढं आवडलं ना. जर तुम्हाला त्यांचं डिटेल्स हवे आहेत की हे कुठून घ्यायचं हॅम्पर किंवा कसं करायचं तर ऑफिशियल मिस्टी मार्ट असं नाव आहे त्यांचं. हे स्विगी इंस्टामार्ट वापरून तेच नाव आहे तोंडात. तर मी आतापर्यंत मी रील टाकलेली असेल इंस्टाग्रामवरती, तर तिकडे जाऊन बघा. आणि त्यांना तुमच्या स्पेशल मुमेंट्सला अजून स्पेशल करण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे व्हॅलेंटाईन ऑफर चालू आहे. हा येस येस. रात्रीचं बाहेर पडलंय आणि पूर्वाने हा नवीन ड्रेस घेतलाय. तो दाखवते, शायनिंग मारते पूर्वा. दिसतंय का मग. आणि आता हे बघा रात्रीचा व्ह्यू आहे, एकदम मस्त आणि शांतता आहे. सगळे वाटतं गेले झोपले. आम्ही आता इंडोर गेम्स बघतोय, काय काय ऑप्शन्स आहेत. मग रात्री जेवायला जावं लागेल. एकच दुःख आहे आयुष्यामध्ये की उद्या कामाला जायचं आहे. हा ते तर आहेच ना. आणि व्हेज खावंच लागणार, ते मोठं दुःख आहेच. आता तुम्ही बघाल की मी बब्बूला कशी हरवते. हां, अलिबागला पण ट्राय केलेलं. सॉरी, ह्याला माथेरानला पण ट्राय केलेलं, पण नाही जमलं तिला. टेबल टेनिस. टेबल टेनिसच ये चल. तर आता आलोच मी हिला हरवून ह्या गेममध्ये पुन्हा. मला हे चालू ठेवणार आणि दाखवायला सांगणार त्याला की कोण जिंकलं दाखव त्यांना. माथेरानला मी त्यासोबत असं लिनियंटली खेळलं तर त्याला काय वाटलं की मला खेळता नाही. गेला बॉल तिकडे. हा बॉल लागतो आणि मला आणायला लागतं. अरे यार
ह्याने मला त्या गेममध्ये हरवलंय टेबल टेनिसमध्ये. आता आम्ही बुद्धिबळ खेळायला आलो आहोत. बुद्धिबळच बोलतात ना. हां, चेस खेळायला आलो आहे. सो कॉल्ड प्रथमेश नटे द सो कॉल्ड चेस प्लेयर बरोबर मी आज खेळणार आहे. हां, तेच खेळायचं मला माहिती आहे म्हणूनच बोलले सो कॉल्ड प्लेयर. तर आज बघूया की कोण जिंकते. पप्पू जिंकते की मी. बघा रिझल्ट तुम्हीच लास्टला ठेवून जाता. तू चाल. अरे वाईट आहे तू ब्लॅक आहे. अच्छा, असं पण आहे का? हो मुद्दामून मला खेळायला लावलंस ना. मी तू काहीतरी चाल चलशील तर मी किती वर्षानंतर हात लावलाय. अच्छा, मी तर रोज खेळतो ना. अरे तू खेळायची तरी ना. अरे मला माहितीच नाही मी काय खेळते. छोटा मोठा प्लेअर आहे. काय केलं तू? वजीर आहे तू. चेक मिळेल. कोणता वजीर? इकडनं वजीर काढून ठेवला होता ना पहिला. अच्छा, मला वाटलं तू हे काढलंय बाहेर. हा काय ना म्हणतो. तो कधी बाहेर काढला? काहीच हरले 4 मूव्ह चेक मध्ये. का राजा मारू नाही शकत? मार राजा का? मार मग हातला मारला ना राजाला उलट. काहीच नवीन गेम ठेव प्लीज. नाही, थांब मला विचार करू दे. नाही बघा काहीच नाही. ही फेमस मूव आहे म्हणजे एकदम बेसिक वाला मूव आहे. चल परत नाही ना परत नाही आता नवीन गेम ठेव प्लीज. परत खेळ. चल चल परत खेळ. सापशील प्लीज नको. इथला माझा कुठे गेला? इकडे कसा गेला? सापशील बघा. अच्छा, तू मार. चल चल सापशील मध्ये दाखव ना आता जिंकून. काहीच मला सुचत नाही. आम्ही सापशिडीवरती आलो आता. बुद्धिबळ माझ्या बुद्धीचं काम येतं नाहीये. हे बघा सापशिडी अशी आहे. मी येलो, तू रेड. वाव, शकुनी मामा हरलास. घे माझी वाली. एक आला. बंद करतो आता मी सध्या. फालतू साला. मी जस्ट कॅमेरा ऑन केला हे सांगायला की माझी सोंगटी बाहेर आली आणि ह्याने मुद्दाम केलास तू माझं लक्ष नसताना. ए, मी डबल राऊंड नाही खेळले मोठा. हा शी पडून ए 6 म्हणजे आपण बाहेर येतो आणि 1 म्हणजे शिडी. एक वरती शिडी तुला इथे. मग 6 म्हणजे आपण डायरेक्ट वर आलं पाहिजे होतं ना. अरे शिडी आहे 1ला. अरे मग 1 म्हणजे गेम मध्ये एंटर झालो असं असतं जेव्हा 6 पडतं तेव्हा. त्यानंतर जर 1 पाना पडलाय तर मी 1 ने वर गेली पाहिजे ना. ठीक आहे मग मी पण वरती येणार. तुला कधी 1 पडला? मला 3 पडले. मी 6ला नाही आले वरती. मी 1ला आले. अरे 1 चाल मी 3 चाल मला 3 आले. आई शपथ. मग ह्या शिडीचा काय उपयोग इथे? फक. काय फालतू आहे. हा चल रडक्या. 1 2 3. तू रडक्या आहेस. तू आता या सापाखाली जाणार बघ. काली जुबान है मेरे से पंगा लेता है. चेहरा देखो. यामध्ये पण हरली भाई. पहिला टेबल टेनिस, दुसरं चेस आणि आता तिसरं बघा सापशिडी. 1 मिनिट थांब. 78 वरती होतो. हा सांग ना मग. मी एक शिडी पकडून त्याच्या वरती होते. वरती म्हणजे इथे बसले 91ला. हे बघा 91ला 6 पडले. 97ला गेली. 1 पडला आणि सापाने खाल्ला. मी इथे होतो. बरोबर तिला 2 नको पडू दे पण मला 2 पडले आणि डायरेक्ट मी जिंकलो. आता कुठला गेम खेळायचा? आता कॅरम. आता कॅरम वरती चाललोय काय. सगळं मस्त होतं. पास्ताने आज वाचवलंय. येस खाटावरच बसू. खूपच मला आवाज इमानीसारखा काय येतो आजकाल काय माहिती सगळीकडे. हिमानीची आठवण सारखी येते. हिमानीची आठवण ना. सवय नाही ना आम्हाला हिमानीशिवाय बाहेर जायची. खरं. अरे आम्ही काय बोलतो की पास्ता एवढा छान होता ना आणि त्याच्यासोबत गार्लिक ब्रेड. बस त्यानेच वाचवलं आजची रात्र. त्यामुळे चांगली जाईल. चांगली झोप लागेल. बाई ते ऑप्शन पण लाईट मध्ये तरी आपण बोलतोय एवढं तरी इकडे ऑप्शन पण नाही दुसरा की काहीतरी खाता येईल. हो आणि एवढं मज्जा आली ना खाऊन. मजा आली. असं जेवण आता इथपर्यंत आलंय. उद्याचं लग्न आहे ना. फुल किती रेड कार्पेट टाकलंय पण पूर्ण. फुल आतमध्ये अजून डेकोर केलंय. जैसा आहे ना भाई त्यानंतर खूपच. गुफा आहे इथे. अलिबाबाची गुफा आहे. आणि पूर्व आहे. इकडे हरण पण आहे. हो काय दिसतंय?
महाराज दिसतंय ना. झूम कर बघ, त्यांचा फेस पण आहे आणि हे पण आहे. दिसलं का? हा. ठीक आहे, तर आमच्या व्लॉगचा शेवट राहिलेला आणि शेवट आम्ही घरात एवढंच केला. आणि आज असं कोण काय ते तुम्ही पप्पूला विचारा. कारण का मी पूर्वाला म्हटलं की आपण आताच घरी जाऊ, सकाळी आपल्याला परत धावपळ करावी लागेल, कारण का मला ऑफिसला जायचं आहे. कारण का तिकडे ना शेअरिंग इको वगैरे करायला लागली असती, मग ट्रेनने ओव्हर बुक झाली असती. नसती झाली तर प्रॉब्लेम आपण झाला असता. रिझर्वला पण लावलेली. पण तिकडे नंतर आउट स्टेशन नव्हतं दाखवा तुला, तर म्हटलं आपण घरीच जाऊन झोपू आरामात. 12 तास पण नव्हतं आपण त्या प्रॉपर्टीमध्ये. आपण जाऊ पुन्हा व्यवस्थित टाईम काढून. अजून की रागामध्ये रूम मध्ये मी टाइम पण नाही स्पेंड केला. रागामध्ये किती चांगले दिसते बघा. ओ हो 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 हो. एनिवेज ह्याची भरपाई नेक्स्ट टाइम पप्पू आता कुठेतरी मला बाहेर घेऊन जाईल तेव्हा देणार. हे मी Yes. ह्या ब्लॉगमध्ये सांगते, आणि जर दिली तरच मी हे ब्लॉग पुढे करणार, नाही तर मी करणार नाही आता. माय गॉड माय गॉड. नेक्स्ट आता ब्लॉग तोच येणार जेव्हा पप्पू मला बाहेर घेणार. चालेल गाईज, टाटा बाय बाय, गुड नाईट. बाय बोल पूर्वा. नाही, गुड नाईट दिसतो. स्वतःला दाखवत नाही, कारण आले आले कपडे काढून झोपलंय म्हणून म्हणून फक्त मला घेतोय, स्वतः तोंड दाखवते. मी पण तेव्हाच तोंड दाखवणार जेव्हा आम्ही कुठेतरी पुन्हा बाहेर जाणार. बाय Bye. तुम्हाला मला हे नाही पास ऑन करायचे. बाय. आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं पूर्ण ट्रिप, आणि हो एंड कसाही खराब असला तरी पण पूर्ण दिवस आमचा चांगला गेला. येस, तर हा होता आपला, माझा नाही पप्पूचा ब्लॉग, जो माझ्याशी एंड होतोय ॲज युजल. तर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की सांगा. मला तर असं वाटतं की आम्ही ह्या ब्लॉगमध्ये खूप जास्त मजा केली आहे, खूप जास्त टाईमपास आणि सगळं हे केलं आहे. तुम्हाला कसं वाटतं प्लीज कमेंट करून सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.